आजच्या समारंभाचे खरं तर दोन उत्सव होती आहे. एक आपल्यात आहे आणि एक आपल्यात नाही. मम्मी आपल्यामध्ये नाहीत आणि त्यांच्या स्मृतीचं एक पुस्तक अंगण आपल्यामध्ये आहे. पप्पांचा 90वी महोत्सव आपण करतो. 90 वर्ष त्यांना पूर्ण झाली. अशा या समारंभाचे प्रमुख अध्यक्ष आता ज्यांनी मनोगत व्यक्त केलं ते विश्वास पाटील, डॉक्टर शिंदे, डॉक्टर JP माळी, प्राध्यापिका मार्गसिद्धा. मला नाव फार आवडलं की पहिल्यांदाच हे नाव मी ऐकलेलं आहे आणि वडिलांना धन्यवाद सांगणार की आपल्या मुलीचं नाव इतकं सिद्ध देणं ही बापाची फार मोठी दूरदृष्टी आहे. सध्याच्या पण तसंच नाव आहे. आणि लोक डिक्शनरी बघून नावं ठेवतात मुलांची. पूर्वी मुला मुलींचे गुण बघून नाव ठेवायचे असा तो काळ होता. या समारंभाला तुम्ही सर्वजण इतक्या अगत्याने उपस्थित आहात. म्हणजे मुलं सुना आहे हे खरं आहे, पण सुना म्हणजे नंदिनीची आई मला दिसते आहे इथे आणि तुमच्या सगळ्या कुटुंबियांचे प्रतिनिधी इथे दिसत आहेत. त्या अर्थाने हा समारंभ आवडे कुटुंबियांचं स्नेहसंमेलन असं मी मानतो. पप्पांच्या 90व्या वाढदिवसाचं औचित्य साधून आपण सगळेजण त्यांना शुभेच्छा देण्यासाठी इथे एकत्र आलेलो आहोत. आवडे कुटुंबियांची 73 साली मी जोडला गेलो. ती 27 वर्ष आणि 26 वर्ष 50 वर्षापेक्षा अधिक काळ मी या कुटुंबाशी जोडला गेलो आणि गेल्या 50 वर्षाहून अधिक काळात या कुटुंबियांमध्ये जी स्थित्यंतर झाली त्या स्थित्यंतराला मी साक्षीदार आहे. मी 73 साली त्यांच्या घरी राहायला गेलो तेव्हा मुलंही लहान होती. सगळ्यात लहान अजू होता, नंतर ओमू होता, नंतर त्यांची कन्या होती आणि मिलिंद होता. मिलिंद 7वीला वगैरे होता. 73 साली मी असं पाहत होतो की मम्मी घरातलं सगळं करायचं. मम्मीची आई पण घरी होती, मला आठवतं. आणि पप्पा पुरुष असून या शब्दाला अर्थ आहे की आपल्या नोकरी करणाऱ्या बायकोला किती मदत करायच्या. म्हणजे नेहमी असं म्हणतो की भारतीय पुरुषांना हात नसतात. हात असलेला आपला पुरुष म्हणजे पप्पा. म्हणजे कोथिंबीरीची पेंडी घेऊन आले तर पप्पा निवडून ठेवायचे. घेऊन यायचं काम तेच करायचे, पण निवडायचं पण काम पप्पा म्हणजे श्रद्धेनं करायचे. आपली बायको म्हणजे मला माहित नाही की इथे किती नवरा बायको दोघं मिळून नोकरी करतात आणि संसार करतात. हे त्यांच्यासाठी आहे मी जे बोलतो. घरातला नवरा किती चांगला असला तरी बायकोला मदत करण्याबद्दल कोपण असतो अशी माझी धारणा आहे. कंजूस असतो. सतेजा सांगेल, नंदिनी सांगेल, अनेक लोक सांगतील.
आणि भारतातल्या घराघराचा तो व्यवहार आहे. खरं सांगायचं की बायको मिळवली पाहिजे, पण बायको मिळवती आणल्यानंतर तिच्या मिळवतीपणाला मदत करण्याची उदारपणा कमी भारतीय होता. पप्पाच्या कुटुंबातून आले. पप्पा त्या घराला काही शिक्षणाची परंपरा नव्हती. बोर पाडळ्याला त्यांचे वडील दंड घालायचं काम करायचे. दंड घालायचं म्हणजे तुम्हाला 35 सालचा भारत जर समजून घ्यायचं असेल तर खेड्यातल्या स्त्रीच्या अंगावरची चोळी अखंड खणाची कधीच नसायची. अखंड खणाची नसायची म्हणजे का, तर शिंप्याकडचे जे तुकडे तुकडे असायचे त्या तुकड्यांचा दंड घालून ती जी चोळी ती घालायची. अशा काळात पप्पांचे वडील दंड घालून चोळ्या करायचे आणि आठवड्याच्या बाजारात विकायचे. दंड घालणारी चोळी ही कन्सेशन मध्ये मिळायची. अखंड खंडाची चोळी आणि दंडाची चोळी. अखंड खंडाची चोळी पाटलीत घालायची आणि दंडाची चोळी हरिजनवाड्यातल्या स्त्रिया घालायची. हे मी का सांगतो की त्यांच्या कुटुंबाचं जगणं हे ठिगळ नाव असंच आलेलं नाही आकाशात. ते जगण्यातून आलेलं नाव. की पप्पांनी जेव्हा पहिलं आत्मकथन लिहिलं तेव्हा त्या आत्मकथनामागे जगण्याच्या पूर्ण वेदना होत्या. आज पप्पा जेव्हा कोंदण लिहितात तेव्हा त्या पत्नीच्या वेदना लिहितात. मगाशी मार्गसिद्ध असं म्हटली की हे सगळं कुटुंब त्यांचं पप्पांचं हे हरिजन वाड्यातून रुईकर कॉलनीत आलेलं कुटुंब आहे. हरिजन वाड्यातून आपण रुईकर कॉलनीत आलो म्हणजे वाड्यातून कॉलनीत आपल्या सगळ्यांचा प्रवास आहे. माझा तर त्याच्यापेक्षा मोठा प्रवास आहे. म्हणजे मी नेहमी जेव्हा मागासवर्गीय गरीब वंचित असे लोक आपला आत्मकथन लिहितात तेव्हा मी त्यांना असं सांगतो नेहमी खाजगी की तुम्हाला मागास काशीला जात होती. अशिक्षित काशीला आई वडील होते. कशी पण असलेला बदल सांगायला नातेवाईक होते. मला तर कोणीच नव्हतं. अशा स्थितीत मी जेव्हा पप्पांच्या घरी आलो, पप्पा आणि मम्मींच्या घरी, माझा इतिहास त्यांना माहित होता. तर त्यांनी मला कधी इतिहास आठवून नाही दिले. रोजच्या घरात ही फार मोठी उदारता माणसाला येते ती जगण्यातून येत असते. आवडे कुटुंबियांनी विशेषतः पप्पा आणि मम्मींनी काय मोठं काम केलं असेल तर मुलांना त्यांनी शिकवलं. एकाही मुलाला बिलो ॲव्हरेज त्यांनी ठेवलं नाही. मुलीला पण ठेवलं. मुलगी लवकर गेली पप्पाची, जायला नाही पाहिजे. त्याबद्दल मी बोलणार. पण ती 3 मुलं आणि 3 सुना यांचा जो भरला संसार मी आज पाहतोय त्याच्या मागे या दोघांचे प्रचंड कष्ट आहे. मी 73 साली मला आठवतं की मम्मी एवढा कणकेचा गोळा सकाळी 8 वाजता लाटायला घ्यायचा आणि हऱ्यामध्ये सकाळ संध्याकाळच्या पोळ्या करून मम्मी उठायची.
ते दिवस मला म्हणजे तो हारा मला अजून दिसतो. तो हारा कष्टाने भरलेला होता आणि या कष्टामुळे हे कुटुंब इतक्या स्तराला आजार म्हणजे होत्याचं नव्हतं का नव्हत्याचं होतं, नव्हत्याचं होतं झालेलं. त्यामुळे या कुटुंबाचं जे महत्व आहे, पप्पांची 90 जी आपण साजरी करतो त्याला हा मोठा त्यागाचा आणि कष्टाचा इतिहास आहे आपल्याला विश्लेषण. मी पप्पांच्या घरामध्ये राहायला गेलो. गरिबीमुळे गेलो. गरिबीमुळे म्हणजे कमी पैशात चांगलं भाड्याचं घर, कमी पैशात चांगलं भाड्याचं घर, एवढ्या एका तत्वावर मी पप्पांच्या घरी राहायला गेलो. मला सांगायला अजिबात लाज वाटत नाही आज इथे उभारल्यानंतर. त्या वेळेला संडास नव्हता. आम्ही जेव्हा राहायला गेलो आम्ही सार्वजनिक ठिकाणी जायचो. एक सोय अशी होती, समोर रेल्वेचा रूळ होता. काही अडचणीच्या काळात रेल्वेचा रूळ मदत करायचा. प्रसंग सांगतो रेल्वेचा रूळ. पप्पांनी संडास आपल्या घराला का बांधला तर रेल्वे रुळावर बसलेल्या पप्पांना एकदा रेल्वेच्या लोकांनी उठवलं. जगणं काय असेल मला कळलं नाही, विशेषतः नव्या पिढीला कळलं पाहिजे म्हणून. आणि अर्थात ते कर्ज काढून संघर्ष बांधलेलं. आज आपल्या सगळ्यांचे हात पोटावर आले, पण त्यांच्या हातावरचं पोट संघात बांधल्यावर पप्पांनी मला 3 दिवस पुढे होते. 1 तारखेला आढळचा दिवस मला सांगितलं की सर 70 रुपयाचं भाडं 1 तारखेपासून 120 रुपये. मी पप्पांच्या पेक्षा गरीब होतो. संडास मला चेक. मी म्हटलं मी 50 रुपये नाही देऊ शकत. मी 3 दिवसात घर बसलो. माझी बायको दिवसात होती, मला सांगा. त्या 3 दिवसात पप्पा आणि मम्मींनी हात जोडून रेखाला सांगितलं की सर जिद्दी आहे ते काही संडास वापरणार नाही, तुम्ही मात्र आमच्या इमारतीसाठी संडास वापरा. इमारत काय होती तर दिवसातल्या बायकोनी बाहेर जाणं त्यांना प्रशस्त वाटलं. रेखाचे स्वातंत्र्य हिरावून घेतलं. 3ऱ्या दिवशी मी घर सोडलेलं. तुम्हाला पण एक गरिबी नावाची गोष्ट काय असते ती काय फक्त हरिजनांना असत नाही, त्याच्यापेक्षा जास्त गरिबी वंचितांना असते. ती मला होती त्या काळामध्ये. बरोबर. पण त्याचा कधी मी विषाद नाही जीवन संबंधात बाळगला. आणि पप्पांनी पण कधी ते मनावर घेतलं. म्हणजे घर सोडलं म्हणजे काही नाती नाही सोडली की आहे. मतभेद होते, मतभेद नव्हते. म्हणजे माझं घर बांधल्यानंतर 88 साली 73 ते 88 15 वर्षाचा प्रवास. तुम्हाला खरं वाटणार नाही की नाती जातीने नाही निर्माण होत मित्रांनो. नाती पदरांनी नाही निर्माण होत. नाती ही तुम्ही एका वारगीची असता का, एका विचाराची असता का, एका वृत्तीची असता का, यातून नाते विकसित होत असतात. मी 88 साली जेव्हा घर बांधलं अत्यंत प्रतिकूल परिस्थिती. म्हणजे तुम्हाला खरं वाटणार म्हणजे घर बांधलं पण वास्तुशांतीला माझ्याकडे पैसे नव्हते. पप्पांना म्हणाल की पप्पा वास्तुशांतीचं घालायला पाहिजे, जग लागेल. पप्पा म्हणजे घालूया की. पप्पांनी
स्पेनच्या मध्ये जाऊन सगळा वास्तुशांतीचा बाजार त्यांच्या नावावर क्रेडिट म्हणून आणला. नुसतं आणला नाही, त्याचं निवडणं, दळणं, कुटणं, आचारी, मांडव. आमच्या लग्नात काही मांडव नव्हता, पण आमच्या वास्तुशांतीला मांडव होता, पप्पांनी घातलेला. पप्पांची उदारता जर बघायची, म्हणजे माणूस काही जातीपातीने मोठा नसतो, हा संस्काराने मूल्यांनी मोठा माणूस असलेला. पप्पांनी 500 लोक जेवले माझ्या वास्तुशांतीला. श्रेय सगळं पप्पांना. मिरवलं मी, राबली पप्पा. माणसाचं मोठे तर माणसं आयुष्यामध्ये जोडायची असतात, ती अशी जोडायची असतात. मी आज हे का बोलायला लागलो, मी काय औपचारिक पाहुणा नाहीये, म्हणजे पाकी ठेवून बोलवलेला पाहुणा नाहीये, पदर मोड करून आलेला पाहुणा आहे. मोड करायला पण पदर लागतो आणि लागलेला लागतो, तो असल्यामुळे मी आलेलो आहे. पप्पांनी काल आपण 90वा वाढदिवस साजरा, मग मी आपल्यात नाही, पप्पा एकटे राहिले. अशी समारंभ केवळ व्यक्ती गौरव असला कामा नाही. या निमित्ताने आपण समाज म्हणून काही गोष्टी अंतर्मुख होऊन विचार करायची पण एक प्रसंग असतो. माझं पण स्वप्न मुलांनी एका घरात काळ असं विचित्र आलं आहे की किती तुम्ही स्वप्न बघायला घरी राहिली. माझ्या मी पप्पांच्या पिढीने एक घराचं स्वप्न पाहिलं, ते काही त्यांच्या जीवनात झालं नाही, माझ्याही जीवनात झालं. मी या निमित्ताने तुम्हाला सगळ्यांनी सांगणार आहे की परत एकदा केव्हा तरी चुली वेगळे असू दे, पण मन एक असले पाहिजे. मन जोपर्यंत एक असत नाही मित्रांनो, जे भावाभावात होईल मला नाही पडत. माझ्या मुलांनी घर बांधले, मोठी मजली घर बांधली. शेजारी भाऊ राहतो, त्याला ते दाखवून काय करायची साहेब आपल्याला. असं केव्हा तरी आपण आपल्याकडे विसरून पाहिलं पाहिजे. आपल्या समृद्धीची किंमत दाखवायची आहे का असायची आहे, याचा केव्हा तरी विचार आपण समाज जीवनामध्ये केला पाहिजे. मी तुम्हाला सगळ्यांना सांगणार आहे, तुम्ही किती कोटी रुपये मिळवता, तुमच्याकडे किती डोळे सोडणार आहे, आपला भाऊ आपला आहे का पाहणं, आपली सून आपली आहे का पाहणं, आपली मुलं आपली आहेत का पाहणं, असा जर हिशोब आपण मांडू शकलो आयुष्याचा, तर मग आपण काहीतरी मिळवलं. मिळवणं म्हणजे नाद दागिने नाही, मिळवणं म्हणजे संपत्ती नाही, मिळवणं म्हणजे बंगला नाही, मिळकत ही माणुसकी आहे. या घरामध्ये माणसं आपल्याला मिळवता येतील, तो दिवस आपला पप्पांच्या निवडीच्या निमित्ताने आपण सगळ्यांनी आपली तुटलेली घरं जोडण्याचा जरी संकल्प केला तरी तुटलेला भारत एक होईल. तुटलेला भारत एक करण्याची सुरुवात तुटलेली घरं एक करण्यातून करूया असं आवाहन करतो.